स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये. आज आपण तिखट शेवया कशा करायच्या याची रेसिपी पाहणार आहोत. शेवया अशा तेलात किंवा तुपामध्ये असं थोडं 1 मिनिटभर भाजून घ्यायच्या. आपल्याला जेवढ्या शेवया करायच्या त्यानुसार. मी असंच भाजल्या होत्या, तेलातही भाजल्या नव्हत्या किंवा तुपातही भाजल्या नव्हत्या. आता ह्या भाजलेल्या शेवया काढून घेऊ आणि कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहे. जिरे मोहरी छान तडतडू द्यायचं आहे, तरच आपल्या कुठल्याही भाजीला म्हणा कुठल्याही रेसिपीला छान चव येते. जिरे मोहरी तडतडले तरच. आता जिरे मोहरी छान तडतडले आहेत तेलामध्ये. आता मी कांदा वगैरे कट करून घेतला आहे. टमाटर, कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची, गाजर, तुम्हाला जे पण भाज्या आवडतात ते घाला तुम्ही त्यामध्ये. खूप साऱ्या भाज्या टाकून आपण बनवू शकतो. छान लागतं चवीला खूप साऱ्या भाज्या घालून आणि हेल्दी पण असतं. मी याच्यातमध्ये शेंगदाणे, डाळवं पण घातले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर घाला, नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालते, पण याच्याने पण चव खूप छान येते. डाळवं पण घातले आहेत. त्याला पण 1 मिनिटभर छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मसुरीची डाळ घालत आहे. तुम्ही कधी घालत नसेल तर नक्की घाला. माझी आई नेहमी अशीच शेवया मला बनवून द्यायची. त्याच्यामुळे मला छान वाटतात अशा शेवया बनवलं की. आणि एक टमाटर पण घालून घेतला आहे मी, स्वच्छ धुवून कट केलेलं. मसुरीची डाळ आपल्याला पाण्यामध्ये 2-3 वेळा स्वच्छ धुवून थोडीशी घालायची आहे, जास्त नाही. धुवून पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे थोडा वेळ, म्हणजे हे सर्व आपण तेलात परतेपर्यंत आणि नंतर याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. शेवया शिजेपर्यंत मसुरीची डाळ पण लवकर शिजते, छान लागते खायला त्याच्यामध्ये. तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. खूप छान लागते टेस्ट त्याच्यामध्ये मसुरीची डाळ शेवयामध्ये. हे शेवया घरी म्हणजे आपण सुजी वगैरे गव्हाची काढून मिसळून करून आणलेले आहेत. मार्केटमध्ये आजकाल विकतही भेटत आहे. आता आपले जे बेसिकचे मसाले आहे, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची, जिरे पावडर, धने पावडर, हळद हे सर्व टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही मसाले घाला. आता इथं मी मसुरीची डाळ घातली आहे, एवढीच घालायची आहे, जास्त नाही घालायची. जास्त घातले तरी टेस्ट छान नाही लागणार, थोडीशीच घालायची आहे. हे याच्याने शेवया खूप छान लागतात. ही डाळ पण आपल्याला 1 मिनिटभर तेलामध्ये मिक्स करायची आहे. आता ह्याच्यानंतर आपण शेवया किती घेतल्या त्याच्यापेक्षा जर आपण 1 वाटी शेवया घेतल्या असल्या तर 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण जास्त नाही ठेवायचं. पाणी जर जास्त झालं तर आपल्या शेवया चिकट बनतात, कमी झालं तरी शेवया शिजत नाहीत. या पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि शेवया टाकायच्यामध्ये आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं. 5 मिनिटांमध्ये आपल्या शेवया तयार होतात. चवीनुसार मीठ घातलं आहे. शेवया बनवताना पण मीठ घालतात, त्यामुळं मिठाचं प्रमाण जपून घाला चवीनुसार. आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आता ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायचं. उकळी येऊ दिलं की टाकायचं शेवया. आपल्या आता बनल्या आहेत. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.